नमस्कार मंडळी. आत्ताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, मोठी बातमी आणि ट्रेंडिंग बातमी म्हणूयात आपण, ती म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये उत्तराखंड गव्हर्नमेंटनी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलेला आहे. आणि स्वतंत्र भारतातलं उत्तराखंड हे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलंच राज्य आहे. गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे, मात्र गोव्याची हिस्ट्री जी आहे ती आपल्याला माहिती आहे की ती आपण पोर्तुगीजांच्याकडे गोवा होतं आणि ब्रिटिशांच्याकडनं जो बाकीचा उरलेला भारत जो स्वतंत्र झाला त्या भारताचा जर विचार केला तर उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे की ज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि मग आता युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट केला म्हणल्यावरती नक्की काय केलं, त्याचे नक्की परिणाम काय, याविषयी उहापोह सुरू झालेला आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड या एकंदरीतच कायद्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत हे आपल्याला माहितीच आहे. हा कायदा अख्ख्या भारतात लागू व्हावा अशी अनेक जणांची इच्छा आहे. तो लागू व्हावा का न व्हावा, त्याचे फायदे त्याचे तोटे याच्यावरती अनेक चर्चा होत असतात, ह्याच्यावरती अनेक वाद होत असतात, ह्याच्यावरती अनेक आर्टिकल्स येत असतात. पण आता इतके दिवस हे होणार का नाही होणार, होणार तर कसं होणार, कसं केलं पाहिजे इत्यादी इत्यादी चर्चा आपण करत होतो. आता उत्तराखंडनी मात्र हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे आणि आता हे होणार का, झालं तर कसं होणार ह्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. आणि आता हा कायदा काय सांगतो हे आपल्याला पाहायचंय. मी यापूर्वीच्या माझ्या युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कुठल्याही एका धर्माच्या विरुद्ध नाही ना, तो कुठल्याही एका धर्माच्या फेवरमध्ये आहे. त्याच्याविषयीचे जे गैरसमज आहेत ते गैरसमज काढून टाका. आणि आता हा जो काही उत्तराखंडनी कायदा आणलेला आहे तो आपण असं म्हणू शकूयात की छोटीशी प्रतिकृती आहे, छोटंसं मॉडेल आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं, किंवा जो भारतामध्ये लागू झाला तर कसा असू शकेल, काय काय त्याच्यामध्ये तरतुदी असू शकतील, काय काय तरतुदी काय पद्धतीनं तो केला जाऊ शकेल, ह्याचं एक आपण असं म्हणू शकतो की एक छोटंसं मॉडेल आहे. अर्थात कायदा नवीन आहे, त्याच्यामधल्या तरतुदी नवीन आहेत आणि त्याच्यामुळं जे काही लोकांचे त्याच्यावरती ज्या काही शंका असतील, जे काही आक्षेप असतील त्याच्यावरची उत्तरं येणारा काळ नक्कीच देईल. पण चला तर जाणून घेऊया ओव्हरऑल आत्ता हा जो काही कायदा आहे तो आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी काय सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड जो उत्तराखंड गव्हर्नमेंटनी आता इम्प्लिमेंट केलेला आहे तो का इम्प्लिमेंट केलेला आहे, तर तो मी मागच्या माझ्या ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डिवोर्स, कस्टडी, सक्सेशन हे जे काही पर्सनल लॉशी रिलेटेड इश्यूज आहेत ना, ते इश्यूज हे फक्त सध्या प्रत्येक रिलिजन प्रमाणे वेगळे वेगळे आहेत, प्रत्येक धर्मासाठी वेगळे वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण युनिफॉर्मिटी आणायचा प्रयत्न करतोय. अर्थातच ह्या कायद्याचा पण उद्देश तोच आहे आणि तो उद्देश या कायद्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मांडलेला दिसतो. त्याच्यानंतर मी जाईन ते म्हणजे या कायद्यातल्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्याच्याकडे. व्याख्यांचं महत्व का आहे, तर जेव्हा केव्हा कुठल्याही कायद्यावरती, कुठल्याही कायद्यातल्या तरतुदीविषयी कोर्टामध्ये चर्चा होते, कोर्टामध्ये उहापोह होतो, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ कसा लावायचा, ह्या केसमध्ये कसा घ्यायचा, त्या केसमध्ये कसा घ्यायचा, असं जेव्हा आम्ही वकील मंडळी चर्चा करतो, त्याचा उहापोह करतो, त्यावेळेला या कायद्यामध्ये दिलेल्या ज्या व्याख्या असतात, एकेका शब्दाच्या ज्या दिलेल्या व्याख्या असतात त्या व्याख्या खूप महत्वाच्या ठरतात. तर याच्यामध्ये अनेक व्याख्या दिलेल्या आहेत, पैकी काही ठराविक ज्या महत्वाच्या व्याख्या आहेत की ज्या आपल्याला जनरली माहिती करून घ्याव्या असं वाटू शकतं किंवा ज्या महत्वाच्या आहेत तेवढ्या मात्र मी डिस्कस करणार आहे. संपूर्ण इतर व्याख्या काही मी डिस्कस नाही करणार. तर सगळ्यात पहिली व्याख्या ती म्हणजे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे मूल. मूल म्हणजे काय, तर पूर्वीचे जे आपले कायदे आहेत त्याच्यामध्ये आपण मूल म्हणजे अर्थात बायोलॉजिकल चाइल्ड म्हणजे जे जन्माला आलेलं असतं, बायोलॉजिकल चाइल्ड म्हणजे लग्न संबंधातनं जे जन्माला येतं, नॅचरल संबंधातनं जे जन्माला येतं ते मूल, त्याला आपण बायोलॉजिकल चाइल्ड म्हणतो. आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे अडॉप्टिव्ह चाइल्ड. अडॉप्टिव्ह चाइल्ड म्हणजे काय, तर दत्तक मूल जे घेतलं जातं. हिंदू कायद्यामध्ये अगदी सुरुवातीपासून दत्तक विधानाची किंवा दत्तक मुलाची कन्सेप्ट आहे, त्यामुळं अशा पद्धतीची 2 मुलं लक्षात घेतली जायची. आणि एक तिसरा टर्मिनॉलॉजी वापरली जायची. ही टर्मिनॉलॉजी वापरणं खरं तर चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावरती असं म्हटलेलं आहे की ही टर्मिनॉलॉजी वापरू नका, ती म्हणजे इलिजिटिमेट चाइल्ड. इलिजिटिमेट चाइल्ड म्हणजे बेकायदेशीर मूल. एक लक्षात घ्या, मूल व्यक्ती ही बेकायदेशीर कधीच नसते.
जन्म कदाचित बेकायदेशीर कृत्यांमधनं झालेला असू शकतो, पण त्याच्यामध्ये त्या मुलाची चूक नसते आणि म्हणून त्या मुलाला बेकायदेशीर मूल म्हणणं किंवा इलिजिटिमेट चाइल्ड म्हणणं हे एका परीनं चुकीचं आहे. तर अशा ह्या तीन शब्द जे आहेत ते वापरले जायचे व्याख्येमध्ये. आता या 3 शब्दांच्या व्यतिरिक्त म्हणजे नॅचरल चाइल्ड, बायोलॉजिकल चाइल्ड, अडॉप्टिव्ह चाइल्ड, इलिजिटिमेट चाइल्ड हा शब्दप्रयोग मला इथे अजूनही दिसतोय. त्याच्या व्यतिरिक्त आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी इनकॉर्पोरेट केलेल्या आहेत. मी जसं कायम सांगत असते ते म्हणजे कायदा हा बदलता असणं गरजेचं आहे. जसजसं समाज बदलतो, जसजशा इतर गोष्टी बदलतात. तर आता ह्याच्यामध्ये सरोगसी हे जे काही आपण सध्या ऐकतो, सरोगसीमधनं जे मूल जन्माला आलेलं आहे किंवा इतर कुठलंही टेक्निक असू दे, ऍडव्हान्स टेक्निक असू दे, की ज्या टेक्निकमुळे एखादं मूल जन्माला येऊ शकतं, अशाही दोन्ही मुलांचा समावेश आपल्याला असं दिसतो की ह्या व्याख्येमध्ये केलेला आहे. पुढची व्याख्या म्हणजे पर्सन म्हणजे व्यक्ती. आता जेव्हा आपण फॅमिली लॉज या अँगलनी या संज्ञेकडे पाहतो, कारण व्यक्ती ही जी संज्ञा आहे, व्यक्ती ही जी व्याख्या आहे ती वेगळ्या वेगळ्या कायद्यांसाठी आपल्याला वेगळी वेगळी घ्यावी लागते. म्हणजे लिगल एंटिटी ज्याला म्हटलं जातं, ज्याला कायदेशीर अस्तित्व आहे, कायद्यासाठी अस्तित्व आहे, उदाहरणार्थ कंपनी असेल, सोसायटी असेल, ट्रस्ट असेल, त्याला लिगल एंटिटी म्हटलं जातं. पण मग फॅमिली लॉजचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही लिगल एंटिटी हे पर्सनच्या व्याख्येमध्ये आपण घेत नाही किंवा ह्या कायद्यामध्ये घेतलेलं नाहीये. मग ह्या कायद्यामध्ये पर्सनची डेफिनेशन काय केली आहे पहा, तर पर्सनची डेफिनेशन केलेली आहे ती म्हणजे मेल ऑर फिमेल, पुरुष आणि स्त्री, एवढे 2च शब्दप्रयोग केलेले आहेत पर्सनच्या डेफिनेशनमध्ये. दुसरा कुठलाही शब्दप्रयोग केलेला नाही. सध्या आपण ट्रान्सजेंडर्स वगैरेंच्या हक्कांविषयी किंवा वगैरेंच्या प्रश्नांविषयी बोलतोय आणि मग अशा वेळेला आपल्याला इथे बाकी कोणाचाही उल्लेख केलेला दिसत नाही, तर आपल्याला इथे फक्त स्त्री आणि पुरुष, मेल आणि फिमेल असा उल्लेख केलेला दिसतो. त्याच्यानंतरची पुढची जी महत्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे पार्टीज टू अ मॅरेज. लग्न कोणामध्ये होऊ शकतं, तर लग्न इथंही परत त्यांनी शब्दप्रयोग जे केलेले आहेत ते मॅन अँड अ वुमन म्हणजे पुरुष आणि स्त्री असे शब्दप्रयोग केलेले आहेत. सध्या लेस्बियन लग्न म्हणजे समलिंगी विवाह किंवा आत्ता एक मध्ये ट्रेंडिंग न्यूज होती ती म्हणजे स्वतःशीच लग्न करायचं, सोलोगॅमी किंवा ऑटोगॅमी. मला दुसऱ्या कोणाबरोबर मी कम्फर्टेबल नाही राहू शकत, मी सेल्फ सफिशियंट आहे, मला माझीच कंपनी आवडते, मला एकटीला राहायचंय, मी माझ्याशीच लग्न केलंय. वेगळी कन्सेप्ट आहे, पण त्या कन्सेप्टवरती पण मध्ये चर्चा होत होती. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्याच्यामध्ये समावेश केलेला दिसत नाहीये, कारण हजबंड अँड वाईफ किंवा मॅरेज लग्न कोणामध्ये होऊ शकतं, तर ते स्त्री आणि पुरुषामध्ये होऊ शकतं. सो लिव्ह इन रिलेशनशिपची ह्याच्यामध्ये जी काही डेफिनेशन दिलेली आहे, जी काही संकल्पना मांडलेली आहे ती म्हणजे एक स्त्री आणि पुरुष हे जर का लग्न केल्यासारखे, म्हणजे लक्षात घ्या लग्न झालेलं नाही पण लग्न केल्यासारखे एकत्र राहत असतील तर त्याला त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप म्हणलेलं आहे. इथंही परत जो शब्दप्रयोग केलेला आहे तो आहे स्त्री आणि पुरुष इन द नेचर ऑफ मॅरेज, मॅन अँड अ वुमन इन द नेचर ऑफ मॅरेज. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट जोडलेली आहे की जी लग्न संबंधांच्या दृष्टीने सुद्धा जोडलेली आहे. तर ती काय जोडलेली आहे ती आपण थोडीशी नंतर पाहूया. मी जसं म्हटलं तसं की आपण सुरुवातीला आधी डेफिनेशन्स ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत त्या पाहूयात. त्याच्या पुढची महत्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे मेंटेनन्स, पोटगी. पोटगी म्हणजे काय, तर शिक्षण, आरोग्य म्हणजे औषधोपचार, कपडा लत्ता, अन्न पाणी आणि शेल्टर, विसावा ज्याला आपण म्हणतो, घर ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि इतर काही गोष्टी गरजेच्या असतील तर असं एक शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे केवळ त्या शब्दाचा ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही म्हणून असं घडायला नको की एखाद्या व्यक्तीला मेंटेनन्स मिळाला नाही. तर अशा ह्या काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत की ज्या आपल्याला ह्या कायद्यामध्ये दिलेल्या दिसतात. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे बदल ह्याच्यामध्ये केलेला आहे तो म्हणजे लग्न तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करा. लोकांना एक खूप मोठा प्रश्न पडायचा की जर युनिफॉर्म सिव्हिल कोड आला तर आम्ही लग्न कसं करायचं, मग आम्ही सप्तपदीने लग्न करायचं नाही का, आम्ही हिंदू आहोत आम्हाला सप्तपदी करायची, किंवा आम्ही मुस्लिम आहोत आमच्यात निकाह असतो,
किंवा ख्रिश्चन जे असतात त्यांच्यामध्ये चर्चमध्ये लग्न होतं. मग आम्ही लग्न कसं करायचं, काय सरकार सांगेल त्या पद्धतीनं करायचे का, आम्ही आमचे विधी करायचे नाहीत का? तर असं कुठंही याच्यामध्ये म्हटलेलं नाहीये. लग्न तुम्हाला तुमचे जे काही रिच्युअल्स आहेत, सप्तपदी असेल सप्तपदी करा, निकाह असेल निकाह करा, तुमचं धर्म जे काही सांगतो त्या पद्धतीनं जे आतापर्यंत चालत आलेलं आहे, नवीनच काहीतरी काढू नका. जे आतापर्यंत चालत आलेलं आहे, आनंद मॅरेज आहे आपल्याकडं, तर तुमच्या धर्मामध्ये जे काही सांगितलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही लग्न करा. मुद्दा काय आहे, लग्न केल्यानंतर पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या या कायद्याने होतील. आतापर्यंत आपल्याकडे काय होत होतं, हिंदूंचं लग्न हिंदू मॅरेज ऍक्ट, मुसलमानांचं लग्न शरीयत ऍक्ट, ख्रिश्चनांचं लग्न ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट आणि डिव्होर्स लॉ, असे आपल्याकडे वेगळे वेगळे कायदे होते. आता उत्तराखंडमध्ये लग्न तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करा, कायदा मात्र हा जो काही आहे तो ऍप्लिकेबल होणार. मग कायदा मात्र हा असा ऍप्लिकेबल होणार म्हणजे काय, तर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, घटस्फोट असेल, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स असेल, लग्न बेकायदेशीर ठरवण्याची पद्धत असेल, त्या बाबतीतले काही तंटे असतील, हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या मात्र आता आपल्याला या कायद्याखालीच कंपल्सरी कराव्या लागतील. तर सगळ्यात पहिली जी महत्वाची तरतूद ह्याच्यामध्ये आहे ती म्हणजे कंपल्सरी रजिस्ट्रेशन ऑफ अ मॅरेज. लग्न तुमचं कुठल्याही पद्धतीनं केलेलं असू देत, लग्न हे कंपल्सरी रजिस्टर करायचं. ही जी काही तरतूद आहे ही तरतूद आपल्याला आता बाकी सगळ्या राज्यातही दिसते. म्हणजे ही काही फक्त उत्तराखंडमध्ये आहे असं नाही, मात्र आता ह्या कायद्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली ती प्रोव्हिजन आणून मॅरेज रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड जो काही कायदा आहे तो कायदा बाजूला करून त्याच्याशी रिलेटेड तरतूद ह्या कायद्यामध्ये आणली. म्हणजे थोडक्यात काय केलं तर एका रूफ खाली सगळं, ज्याला आपण म्हणतो सगळं एका खाली आणा, तसं करायचा प्रयत्न केलेला आहे. वेगळे वेगळे कायदे ठेवू नका. आता मॅरेज कंपल्सरी रजिस्टर करायचं, पण आता हा जो काही अवेअरनेस आहे की लग्न हे रजिस्टर व्हायला पाहिजे, हा अवेअरनेस आपल्याला दिसतो की खूपदा नाही आहे लोकांच्या मध्ये, आणि खेडोपाडी तर नाहीच आहे. आपण असं म्हणतो की शिक्षित आणि अशिक्षित, पण मी असं पाहिलंय की खूपदा सुशिक्षित लोकांच्याकडेही लग्न रजिस्टर केलेली नसतात. हल्ली थोडंसं त्याच्याविषयी अवेअरनेस आलाय, पण आपण आपल्या आईवडिलांच्या काळातली लग्न पाहिली तर आय एम व्हेरी शुअर की आपल्यापैकी कित्येक जणांच्या आईवडिलांची लग्न रजिस्टर केलेली नाहीयेत. मग लग्न रजिस्टर झालं नाही, पूर्वी रजिस्टर झालं नाही किंवा आता रजिस्टर झालं नाही म्हणजे मग ते बेकायदेशीर होणार का, तर नाही. लग्नाचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी केलंय, कारण कुठेतरी आपल्याला ते स्टेप घ्यावी लागणार आहे. मात्र ते रजिस्ट्रेशन केलं नाही म्हणून लग्न बेकायदेशीर होणार नाही. तुमचे जर का विधी झालेले असतील तर ते लग्न कायदेशीरच राहणार आहे. हा एक इंट्रोड्यूस केलेला आहे रजिस्ट्रेशन विषयीचा जो काही विषय आहे तो ह्या कायद्यामध्ये. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर लग्न करण्यासाठी काही अटी, म्हणजे कायदेशीर लग्न तुमचं असण्यासाठी काही अटी आहेत. अटी कुठल्या, तर आपल्याला माहिती आहे की वयाची अट आहे आपल्याकडे. दुसरं लग्न म्हणजे हिंदू कायदा असू देत, ख्रिश्चन कायदा असू देत, दुसरं लग्न सेकंड मॅरेज जर पहिलं लग्न अस्तित्वात असताना केलं तर ते अलाउड नाहीये, ते बेकायदेशीर लग्न असतं. तर अशा पद्धतीनं काही ज्या तरतुदी आहेत की ज्या पूर्वी प्रत्येक धर्माप्रमाणे वेगळ्या वेगळ्या होत्या त्या आता एका फुटिंगला आणलेल्या आहेत. कुठलाही धर्म असू देत, आता याच्या पुढे उत्तराखंडमध्ये ह्या अटी ज्या आहेत कायदेशीर लग्नासाठी या अटी लागू होतील. तर ह्या कुठल्या कुठल्या अटी आहेत, तर आता मी सगळ्यात पहिलं सांगितलं ते पहिलं लग्न अस्तित्वात असता कामा नये. पहिली पत्नी किंवा पहिला पुरुष हा मयत झालेला असेल किंवा तुमचा लिगल डिवोर्स झालेला असेल, कोर्टाकडनं घटस्फोट झालेला असेल तरच दुसरं लग्न करता येईल, अन्यथा नाही. तुमचा धर्म कुठलाही असू देत, त्याचा काहीही फरक पडत नाही. दुसरी जी कंडिशन आहे ती अशी आहे की लग्नाच्या वेळी आपण लग्नासाठी आपली जी काही कन्सेंट देतो, आपली जी काही संमती देतो, ती संमती कशी आहे, तर ती संमती जर का कोणी फ्री आहे का नाही, फ्री आहे का नाही म्हणजे आपण आपल्या मनाने त्या लग्नाला तयार झालोय का नाही, हा एक फार मोठा विषय असतो. आणि मग जर का एखादी व्यक्ती वेडी असेल, ज्याला आपण अनसाउंडनेस ऑफ माइंड म्हणतो, त्याला कळतच नाहीये हे काय चाललंय, लग्न म्हणजे काय चाललंय इत्यादी इत्यादी, तर अशा वेळेला हे जे लग्न आहे ते कायदेशीर असणार नाही. त्याच्यानंतर काही वेळेला असं होतं की एखाद्या केसमध्ये एखादी व्यक्ती पूर्ण वेडी असं नसतं, पण त्याला इंटरमिटंट
वेडाचे झटके येऊ शकतात वगैरे अशा पद्धतीच्या काही केसेस असतात. तर अशा वेळेला त्या लग्नाची परिस्थिती काय असेल हे सुद्धा दिलेलं आहे. मी परत रिपीट करते, इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, तुमचा धर्म कुठला आहे याचा इथे काहीही संबंध नाही. याच्यानंतर मुलाचं वय हे कंपल्सरी 21 वर्षाचं पाहिजे आणि मुलीचं वय हे कंपल्सरी 18 वर्षाचं पाहिजे. याच्या खाली जर का लग्न केलेलं असेल तर ते चालणार नाही. ही एक दुसरी अट आहे. अगेन इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन. त्याच्यानंतर पुढचा जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मॅरेज विद इन प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप. म्हणजे काय तर लग्न संबंध अगदी जवळच्या नातेसंबंधात. प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप म्हणजे काय तर ते नातेसंबंध असे आहेत की एथिकली मोरली त्याच्यामध्ये लग्न, त्या नातेसंबंधांमध्ये लग्न होणं योग्य नाही, ते योग्य वाटत नाही. उदाहरणार्थ सख्खी बहीण भाऊ, चुलत भावंड, मामा मामी, आजोबा आणि नात, म्हणजे अगदी सख्ख नाही पण कुठल्या तरी रिलेशनशिप मधनं. सो अशी काही नाती असतात की ज्या नात्यांमध्ये लग्न होणं हे योग्य नाही. तर अशा ज्या काही अटी आहेत या सगळ्या अटी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. अशी कुठली कुठली नाती आहेत की जी प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थात आपल्याकडे काही समाजांमध्ये ही अशी लग्न पूर्वापारपासून चालत आलेली आहेत आणि मग जर तुम्हाला तुमच्या रीती, कारण मी पहिल्यापासून सांगते की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा तुमच्या पर्सनल लॉज मध्ये अति जास्त ढवळाढवळ करण्यासाठी नाहीये. मग जर पूर्वापार तुमच्याकडे अशा पद्धतीची रीत चालू आलेली असेल तर तुम्हाला ती दाखवावी लागेल की आमच्याकडे ही पूर्वापार रीत चालत आलेली आहे आणि मग अशा केसेसमध्ये मात्र या अशा पद्धतीचं लग्न अलाउड असेल. आता हे जे प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप आहे ना, मी मगाशी म्हणलं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मी थोडंसं नंतर सांगते. तर हे प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप हे लिव्ह इन रिलेशनशिपला सुद्धा ऍप्लिकेबल केलेलं आहे. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशन मध्ये असता कामा नये. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जर का व्यक्ती राहत असेल तर त्या व्यक्तींनी त्यांची ही लिव्ह इन रिलेशनशिप डिक्लेअर करायची. डिक्लेअर करायची म्हणजे काय तर रजिस्टर करायचे, त्याचं रजिस्ट्रेशन करायचंय. तुम्हाला लग्न नाही करायचं नका करू, लग्न केलं तर तुम्हाला लग्न रजिस्टर करायचंय. लिव्ह इन मध्ये राहत असाल तर लिव्ह इन रिलेशनशिप रजिस्टर करायची आहे. हा ह्याच्यामधला एक खूप मोठा कायद्यामधली तरतूद आहे. ही खूप मोठी तरतूद आहे हे मी अशासाठी म्हणेन की लिव्ह इन रिलेशनशिपचा जो उल्लेख आहे त्याच्याविषयीच्या ज्या काही केसेस आहेत त्या आपण सतत ऐकत असतो. लिव्ह इन रिलेशनशिप ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये ह्याचा शब्दप्रयोग केलेला आहे. पण लिव्ह इन रिलेशनशिपचं स्टेटस काय, त्याचं लिगल स्टेटस काय, ह्याच्यावरती अजूनही आपल्याकडे काहीच उहापोह झालेला नाहीये, कुठलाही कायदा नाहीये. ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याविषयी मोठा उहापोह नाहीये. पण निदान लिव्ह इन रिलेशनशिप ही आता लक्षात घेतली गेलेली आहे आणि त्याच्या रजिस्ट्रेशन विषयी ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. दुसरा जो एक महत्वाचा लिव्ह इन रिलेशनशिपच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये जो काही उल्लेख केलेला आहे तो असा आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या व्यक्ती या जर का 21 वर्षांच्या खालती असतील तर तो जो कोणी रजिस्ट्रार आहे ज्याच्याकडे हे रजिस्ट्रेशन केलं जातं त्यांनी ही जी बाब आहे ही त्या व्यक्तींच्या आईवडिलांना कळवायची 21 वर्षांच्या खाली असतील तर. आणि अजून म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही बाब कन्सर्न पोलीस स्टेशनला सुद्धा कळवायची. आता पोलीस स्टेशनचा संबंध काय असं कदाचित काही लोक विचारतील. माझा त्याच्या मागचा अंदाज असा आहे की खूपदा डोमेस्टिक व्हायलन्सच्या वगैरे केसेस होतात किंवा खूपदा अशा पद्धतीच्या ज्या काही पोलीस कंप्लेंट्स होतात त्याच्या अँगलनी ही तरतूद केलेली असावी. त्या अँगलनी पुढे काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून ही तरतूद केलेली असावी. सो पोलीस स्टेशनला सुद्धा कळवायचंय. अजून एक खूप महत्वाचं लिव्ह इन रिलेशनशिप जेव्हा कायद्यामध्ये व्यवस्थित मांडली, मी असं म्हणलं की पहिल्यांदाच कायद्यामध्ये काहीतरी तरतुदी केल्या गेल्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबत. तर लिव्ह इन रिलेशनशिप, आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय, मग लग्न झालेली व्यक्ती असली तरी ती लग्नाच्या बाहेरचे संबंध काही नाही, आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय. तर कोणीही याचा गैरफायदा घेऊ नये. यामुळे या कायद्यात असं लिहिलंय की तुम्ही जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपचं डिक्लेरेशन करता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या रजिस्ट्रारला सांगायच्या आहेत. कुठल्या गोष्टी सांगायच्या आहेत तर तुमचं जर का आधी लग्न झालेलं असेल, घटस्फोट घेतलेला नसेल, पती किंवा पत्नी जिवंत असेल तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहता येणार नाही. तुम्ही मायनॉर असाल तर तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहता येणार नाही. एखाद्याची फसवणूक करून आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय अशा पद्धतीचा ग्राउंड तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळं लिव्ह इन रिलेशनशिपचा जो गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतो किंवा जो गैरफायदा घेतला जातो
तो गैरफायदा कुठेतरी टाळता यावा, त्याला कुठेतरी आळा बसावा, याचा या कायद्यामध्ये प्रयत्न केलेला दिसतोय, हे पण आपल्याला लक्षात येते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर लिव्ह इन रिलेशनशिप संपुष्टात आली, म्हणजे पार्टीज जसं डिवोर्स घेतात तसं जर का लिव्ह इन रिलेशनशिप संपुष्टात आली तर लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा संपुष्टात आल्याचं सुद्धा रजिस्टर करायचंय. डिवोर्स घेतला, लग्न बेकायदेशीर किंवा लग्न व्हॉइड आहे, लग्न रद्दबादल आहे, अशा पद्धतीची ऑर्डर घेतली कोर्टाकडनं तर ते सुद्धा रजिस्टर करायचंय. आणि लिव्ह इन रिलेशनशिप संपुष्टात आली तर ते सुद्धा रजिस्टर करायचं आहे. ह्या झाल्या काही लिव्ह इन रिलेशनशिपशी रिलेटेड महत्वाच्या तरतुदी. आता अजून काही ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजे लग्नाशी रिलेटेड काय वाद निर्माण होऊ शकतात. तर रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स म्हणजे नवरा किंवा बायको काहीही कारण नसताना त्याच्या पार्टनरला सोडून निघून जाते, एकत्र राहत नाहीये आणि दुसऱ्या व्यक्तीला मात्र लग्न वाचवायचंय. मग अशा वेळेला रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची केस केली जाते. मग ह्याच्यामध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, नवरा असो अथवा बायको असो, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची केस दाखल करू शकतात कुठल्याही धर्माचे. आणि मग अर्थात कोर्टामध्ये केस कशी पुढे चालेल, कशी सिद्धता होईल, त्याप्रमाणे जो काही निर्णय असेल तो दिला जाईल. तशाच पद्धतीनं डिवोर्सची जी ग्राउंड्स आहेत, घटस्फोटाची जी ग्राउंड्स आहेत, आता आपल्याकडे ना घटस्फोटासाठी मी परत सांगते की प्रत्येक धर्मियांसाठी वेगळे वेगळे कायदे आहेत आणि मग त्यामुळे डिवोर्सच्या ग्राउंड्समध्ये पण थोडेफार बदल, थोडेफार फरक आहेत. तर आता ह्या कायद्यामुळे उत्तराखंडमध्ये तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्हाला डिवोर्स हा कंपल्सरी कोर्टात जाऊन घ्यायचा आहे. आणि डिवोर्स हा स्त्री असो अथवा पुरुष असो, कोणीही डिवोर्सची केस फाईल करू शकते. डिवोर्सची जी काही ग्राउंड्स आपल्याला या कायद्यामध्ये दिलेली आहेत ती ग्राउंड्स जर का फुलफिल होत असतील आणि आपण जर का ते त्या पद्धतीनं कोर्टापुढे सिद्ध केलं तर आपल्याला डिवोर्स मिळेल. तर डिवोर्सची कुठली कुठली ग्राउंड्स आहेत ती आपण आता बघून घेऊया. तर सगळ्यात पहिला ग्राउंड आहे तो म्हणजे ज्याला आपण विवाहबाह्य संबंध म्हणतो, ॲडल्ट्रस रिलेशनशिप म्हणतो. तर नवरा किंवा बायको जर लग्न झाल्यानंतर आपलं जर का असं म्हणणं असेल की तिचे किंवा त्याचे कोणाचे विवाहबाह्य संबंध आहेत तर अशा केसेसमध्ये डिवोर्सची मागणी करता येऊ शकते. पुढचं ग्राउंड आहे, पुढचा डिवोर्ससाठीचा जो ग्राउंड दिलेला आहे तो म्हणजे क्रुएल्टी. नवरा किंवा बायको माझा मानसिक छळ करते. मानसिक छळ या शब्दाची कुठेही व्याख्या दिलेली नाही, कारण मानसिक छळ, क्रुएल्टी हा जो काही विषय आहे ना हा व्यक्ती सापेक्ष असतो, तो रिलेटिव्ह आहे. एखादी क्रिया, एखादी गोष्ट जी माझ्यासाठी छळ असेल ती कदाचित दुसऱ्यासाठी नसेल, त्यामुळे त्याची कुठेही डेफिनेशन दिलेली नाही. मात्र मानसिक छळाचा जर का ग्राउंड असेल तर त्या ग्राउंडवरती डिवोर्स दाखल करता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे ग्राउंड दिलेलं आहे ते म्हणजे सलग 2 वर्ष माझा नवरा किंवा माझी बायको मला सोडून गेलेली आहे, माझ्या बरोबर राहत नाही, असं जर का आपलं म्हणणं असेल तर त्या ग्राउंडवरती सुद्धा आपल्याला डिवोर्स मिळू शकतो. ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर नॉर्मल जे डिवोर्सचे ग्राउंड्स आहेत हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये म्हणा किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये म्हणा, तेच ग्राउंड्स आपल्याला इथं ठेवलेले दिसतात. अजून एक महत्वाचा ह्याच्यामध्ये ग्राउंड दिलेला आहे तो म्हणजे कन्व्हर्जन. हा ग्राउंड आपल्याला स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये दिसत नाही, पण जर पती किंवा पत्नीनी लग्नानंतर त्यांचा धर्म बदलला तर डिवोर्स मागता येऊ शकतो, अशी तरतूद आपल्याला या कायद्यामध्ये दिसते. त्याच्या व्यतिरिक्त मेंटल डिसऑर्डर ही तरतूद आपल्याला बाकी कायद्यांमध्ये सुद्धा दिसते की जर का एखाद्या व्यक्तीला काही मेंटल डिसऑर्डर झाली असेल, काही मानसिक आजार झाला असेल तर तो आधार होऊ शकतो घटस्फोटाची केस फाईल करण्यासाठी. त्याच पद्धतीनं काही व्हेनरेबल डिसीज, ज्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणतो, ते असतील तर, संन्यास घेतला असेल तर, किंवा 7 वर्ष एखाद्या व्यक्तीचा पत्ताच नाहीये, बेपत्ता आहे, असं जर का काही असेल तर ह्या सगळ्या ग्राउंड्स खाली आपल्याला डिवोर्स मिळू शकतो. मी डिवोर्सचे ग्राउंड्स जास्त डिस्कस केलेले नाहीयेत, कारण ते बऱ्यापैकी स्पेशल मॅरेज ऍक्टच्या खाली जे ग्राउंड्स दिलेले आहेत साधारण हे तसेच आहेत. त्याच पद्धतीनं लग्न रद्दबादल म्हणजे हे लग्नच अस्तित्वात नाहीये अशा पद्धतीची काहीतरी आम्हाला ऑर्डर करा, का तर आमचं ह्या लग्नाला संमतीच नव्हती किंवा अजून काही गोष्टी असतात, असं जर का असेल तर लग्नच रद्दबादल करा, अशा पद्धतीची केस कोर्टापुढे करता येऊ शकते. आणि त्याच्यासाठी कुठले कुठले ग्राउंड्स दिलेले आहेत तर त्याच्यासाठीचे ग्राउंड्स असे आहेत की लग्न हे कॉन्झ्युमेट झालेलं नाहीये, म्हणजे लग्नानंतर
विवाह संबंध प्रस्थापित झाले नाहीत का, तर ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल ते इम्पॉर्टंट आहेत, ते विवाह संबंध प्रस्थापित करू शकत नाहीत असं जर का असेल तर हे लग्न कॅन्सल करता येऊ शकतं. व्हॉइडेबल मॅरेज ज्याला आपण म्हणतो, हे लग्न रद्दबादल करता येऊ शकतं. त्याच्यानंतर मगाशी मी जे प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप सांगितलं तसं जर का काही असेल तरी सुद्धा हे लग्न रद्दबादल डिक्लेअर करता येऊ शकतं. त्याच्यानंतर लग्नासाठीची जी संमती आहे ती फोर्स किंवा धाक धपटशा दाखवून, म्हणजे ती संमती मी माझ्या मनाने नाही तयार झाले, काहीतरी मला फसवलं गेलं, अशा पद्धतीचं जर काही असेल, मला काहीतरी मिसरिप्रेझेंट केलं गेलं, असं जर काही असेल तर तो सुद्धा ग्राउंड याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठले ग्राउंड आहेत, तर लग्न जेव्हा झालं त्यावेळेला ती जी स्त्री आहे, ती जी बायको आहे, ती त्या वेळेला दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषापासून प्रेग्नंट होती, गरोदर होती आणि ही गोष्ट आधी सांगितली नव्हती. तसंच लग्न ज्यावेळी झालं तेव्हा त्या पुरुषामुळे दुसरी कुठली तरी बाई प्रेग्नंट होती आणि ही गोष्ट आधी सांगितलेली नव्हती. अशा जर काही गोष्टी असतील तर हे लग्न रद्दबादल सुद्धा करून मागता येऊ शकतं. मी परत रिपीट करते, ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या आपल्याला दुसऱ्या काही कायद्यांमध्ये दिसतात, मात्र ह्या प्रोव्हिजन्स या सर्व कायद्यांना एकसारख्या ऍप्लिकेबल नव्हत्या. या प्रोव्हिजन्समुळं आता सर्व लोकांना हे एकसारखं ऍप्लिकेबल झालेलं आहे, त्यांच्या धर्माच्या पलीकडे जाऊन उत्तराखंड ह्या स्टेटसाठी तरी निदान. अजून एक महत्वाचा बदल जो ह्याच्यामध्ये झालेला आहे तो पोटगी. पोटगी ही नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जेव्हा नवरा बायकोंमध्ये कोर्टामध्ये वाद चालू असतो त्यावेळेला खूपदा पत्नी ही पतीकडून पोटगी मागते आणि मग असं आपल्याला वाटतं की फक्त पत्नीलाच पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पण ह्या कायद्यामध्ये तो एक बदल केलेला आहे, तो म्हणजे पती आणि पत्नी दोघंही एकमेकांच्या विरुद्ध पोटगी मागू शकतात. अशी तरतूद लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये स्त्री मागू शकते असा शब्दप्रयोग आहे, पण इथे मात्र पती आणि पत्नी दोघंही एकमेकांच्या विरुद्ध पोटगी मागू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन प्रॉपर्टीज ज्या असतात, म्हणजे आता खूपदा जेव्हा आम्ही वकील लोक कोर्टामध्ये डिवोर्सच्या केसेस करत असतो ना, त्यावेळेला असं होतं की कोणीतरी लग्नानंतर प्रॉपर्टी घेतलेली असते, मग ती प्रॉपर्टी कधी जॉईंट नावाने असते, कधी एकट्याच्याच नावाने असते, मग ती त्याच्या एकट्याच्या नावाने असली मग माझा त्याच्यात काहीच संबंध नाही का, असं कसं वगैरे इत्यादी अनेक प्रश्न आपल्याला असतात. तर आतापर्यंत ह्याच्यावरती कुठलाही कायदा नव्हता, मात्र ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की लग्नानंतर जर एखादी प्रॉपर्टी घेतलेली असेल, मग ती भले जॉईंट नावावरती असो किंवा कोणाच्या एकट्याच्या नावावरती असो, त्या प्रॉपर्टीच्या बाबत काय करायचं त्याच्याविषयीचा जर का वाद असेल तर तो वाद सोडवण्याचे अधिकार कोर्टाला दिलेले आहेत. ही एक खूप वेगळी आणि जी गरजेची अशी तरतूद होती असं आपण म्हणू शकतो ही या कायद्यामध्ये आणलेली आहे. तर हे झालं साधारण लग्न संबंधाच्या दृष्टीने, लग्नाशी रिलेटेड जे काही डिस्प्यूट्स होऊ शकतात त्याच्याशी दृष्टीने ज्या काही आपल्याला ह्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आढळतात त्या. ह्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सक्सेशन. सक्सेशन म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीच्या माघारी त्याची प्रॉपर्टी कोणाला मिळणार. तर ती विल केलेली असेल तर विलनी जाऊ शकते. मग विलमध्ये मुस्लिम लोकांना असं बंधन होतं की मुस्लिम लोकांना फक्त त्यांची 1/3 प्रॉपर्टीज विलनी देता येऊ शकायची, त्यांना अदरवाईज पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टी विलनी अशी दुसऱ्याच कोणाला तरी देऊन टाकली असं करता येत नाही किंवा विल करता येत नाही 1/3 पेक्षा जास्त प्रॉपर्टीचं. पण आता ह्या कायद्यानी हे जे काही सक्सेशनशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या त्याही बऱ्यापैकी बदललेल्या आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या बदललेल्या आहेत सक्सेशनशी रिलेटेड गोष्टी, तर सगळ्यात पहिला जो ह्याच्यामध्ये बदल केलेला आहे तो असा आहे, सगळ्यात पहिला बदल जो हिंदू कायद्याच्या दृष्टीने जर आपण सक्सेशनचा विचार केला तर तो असा केलेला आहे की हिंदू कायद्यामध्ये एक अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, कोपार्सनरी प्रॉपर्टी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी, जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी हा जो काही एक विषय आहे तो विषय आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टी, हे दोन वेगळ्या वेगळ्या फुटिंगला आपण आतापर्यंत कन्सिडर करत होतो, मानत होतो, त्याच्यातला फरक पूर्णपणे काढून टाकलेला आहे. प्रॉपर्टी जी हातात असेल ती एकच प्रॉपर्टी, मग ती कुठली का असेना, ही माझी वडिलोपार्जित आहे, वडिलार्जित आहे, माझी स्वतःची आहे, हे जे काही फरक होते ते सगळे फरक काढून टाकलेले आहेत. आणि त्यामुळं मुली आणि मुलं यांच्याबाबतचा प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन मधली जी समानता आहे ती आणलेली आहे. त्याच्यानंतर हिंदू सक्सेशन ऍक्टमध्ये पूर्वी
जे शेड्यूल 1 म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या माघारी त्याची प्रॉपर्टी जर त्यांनी विल केली नसेल तर कोणाला जाणार, तर शेड्यूल 1 मध्ये जे पहिले क्लास 1 लिगल हेअर्स आहेत त्या क्लास 1 लिगल हेअर्सना जायची. तर त्या क्लास 1 लिगल हेअर्स मध्ये आई होती, पण त्या क्लास 1 लिगल हेअर्स मध्ये वडील नव्हते. तर ह्या कायद्यामध्ये तो एक खूप चांगला बदल केलेला आहे की क्लास 1 लिगल हेअर्स मध्ये आता ह्याच्यामध्ये वडिलांना सुद्धा आणलेलं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे की हे आता सगळ्याच धर्मियांना एकसारखं ऍप्लिकेबल आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा बदल केलाय तो म्हणजे क्लास 1 लिगल हेअर्स मध्ये सगळ्या धर्मांच्यासाठी आई आणि वडील म्हणजे नवरा बायको मुलं यांच्या बरोबरीनं आता आई आणि वडील दोघांचाही अधिकार त्याच्यामध्ये आणलेला आहे. दुसरा महत्वाचा बदल की जो आपल्याला मुस्लिम कायद्याच्या दृष्टीनं दिसतो तो म्हणजे मी जे मघाशी सांगितलं की आता मुस्लिम व्यक्ती जी आहे ती पूर्णच्या पूर्ण त्याच्या प्रॉपर्टीच्या बाबत विल करू शकते. फक्त 1/3 प्रॉपर्टी वगैरे असं आता बंधन उत्तराखंडमध्ये राहिलेलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन मुस्लिम जो सक्सेशन आहे त्याच्यामध्ये ना एक तरतूद आहे ती म्हणजे बहीण भाऊ असतील किंवा जर का मुलगा मुलगी असतील तर मुलीला जो प्रॉपर्टीतला वाटा आहे ना तो मुलाच्या कंपॅरिझन मध्ये कमी आहे, मुलाच्या कंपॅरिझन मध्ये निम्मा आहे. आता या कायद्यामुळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन मुलं आणि मुली यांचा संपत्तीतला वाटा, वडिलांच्या संपत्तीतला वाटा हा एकसारखा असणार आहे, समसमान असणार आहे. हा एक अजून बदल ह्याच्यामध्ये केलेला आहे मुस्लिम कायद्याच्या दृष्टीने. ख्रिश्चनांच्या बाबत काय बदल झाला तर ख्रिश्चनांच्या बाबत सुद्धा आईला जो सक्सेशन मध्ये जे काही थोडंफार किंवा मी मागच्या माझ्या ज्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो माझा व्हिडिओ होता त्याच्यात सांगितलं होतं की सगळ्यात जास्त फायदा ह्याच्यामध्ये स्त्रियांना होणार आहे. तर थोडक्यात आपण असं म्हणूया की विविध सक्सेशन ऍक्ट्स प्रमाणे स्त्रियांच्या वरती जे अन्याय केले जात होते ते स्त्रियांच्या वरचे अन्याय ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कमी केलेले दिसतील किंवा कमी झालेत असं आपल्याला दिसेल. अजून एक महत्वाचा बदल मला दिसला तो म्हणजे विल जेव्हा केलं जातं तेव्हा विलला विटनेसेस लागतात. मी माझ्या विल बाबत माझा जो व्हिडिओ आहे जरूर पाहतो, त्याच्यामध्ये सांगितलंय की विलसाठी काय काय गोष्टी गरजेच्या असतात. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की विटनेसेस लागतात. तर गंमत अशी होती की जर जो व्यक्ती विटनेस आहे त्या व्यक्तीला कोर्टामध्ये उद्या जर का केस झाली आणि त्या व्यक्तीला जर का कोर्टात यावं लागलं तर त्याच्यासाठी आपण हे विटनेसेस घ्यायचो आणि म्हणून त्या विटनेसेसला प्रॉपर्टी देण्यावरती बंधनं होती. मात्र आता ह्या कायद्याप्रमाणे विटनेसेसना प्रॉपर्टी देण्यावरची जी बंधनं आहेत ती सुद्धा शिथिल केलेली आहेत. तर अशा प्रकारे हा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा उत्तराखंड राज्याने आणलेला आहे. मी म्हणलं तसं नवीन कायदा आहे, नवीन तरतुदी आहेत, त्याच्यावरचा उहापोह होतच राहील, त्याच्यावरती चर्चा होतच राहील. त्याच्यामध्ये जे काही मांडलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन काय, त्याचा अर्थ काय, याच्यावरती कायदेतज्ञ मंडळी, याच्यावरती विविध ज्येष्ठ वकील हे त्यांची मतं मांडतच राहतील. तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करत जा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत माझे हे व्हिडिओज, माझं हे चॅनल जरूर पोचवा. धन्यवाद. हा जो कायदा आहे तो शेड्यूल्ड ट्राईब्स आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख केलेल्या काही स्पेशल लोकांना लागू होणार नाही.